सध्या मी आहे ठाण्यातील घोडबंदर रोड आनंदनगर या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर घोडबंदर रोडवरच्या खड्ड्यावरून मोठ्या प्रमाणात जे आहेत घोडबंदर रहिवासी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. घोडबंदर रोडवरील खड्डे असतील, वाहतूक कोंडे असेल किंवा एकूणच जे आहे पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो होताना कुठेतरी नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ज्येष्ठ नागरिक असतील किंवा संपूर्ण घोडबंदर मधील रहिवासी असतील ते या वाहतूक कोंडीला कंटाळून आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कुठेतरी जे आहेत खड्ड्यामध्ये खाली डोकं वर पाय करून देखील प्रशासनाचा निषेध केलेला आहे. आपण काही आंदोलनकर्त्यांकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज खड्ड्यामध्ये डोकं घालून म्हणजे खाली डोकं वर पाय करून खड्ड्यामध्ये प्रशासनाचा निषेध करायची वेळ आलेली आहे. एकीकडे स्मार्ट ठाणे बोललं जातं, परंतु आज खड्ड्यांमध्ये डोकं घालून उभा राहायची वेळ आलेली आहे. कारण का सरकारला कळलं पाहिजे माणूस कधी उलटा होतो. उलट व्हायला लागल्यावर समजायचं की त्यांच्याकडे लक्ष जरूर दिलं पाहिजे. आणि जर लक्ष दिलं नाही तर आज मी उलटा झालं, उद्या लोक सर्व रस्त्यावर आडवे होतील आणि पडतात, अपघात होतात. या अपघातात तुमच्या घरातलं जर एखादी व्यक्ती जाऊ नये असं आम्हाला वाटते, पण एखाद्या सर्वसामान्य घरातली व्यक्ती गेल्यानंतर सरकार तिकडे डुंकूनही बघत नाही. आणि जे अपघात होतात ते रोड चांगले नसल्यामुळे अपघात होतात. आणि लोकांना माहिती नाही, काहीतरी तुम्ही 5-5 मिनिटांमध्ये 15 सेकंदामध्ये गाड्या उचलतात, तसं अपघात झालेला 15 सेकंदामध्ये एवढं नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. असा काहीतरी ताबडतोब कायदा झाला पाहिजे. प्रशासनाने, महानगरपालिकेने जातीने लक्ष दिलं पाहिजे, पोलीस यंत्रणेने जातीने लक्ष दिलं पाहिजे. कारण का जिथे जिथे आपण म्हणतो की सरकारी खातं, पोलीस खातं, तर असं खातं न झालं पाहिजे. खात्यामधून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. तर आपण एक घोषणा देखील दिली आता नेत्यांनी घेतले टेस्ला आणि घोडबंदर वासी फसला, नेमकं काय? यासाठी असं म्हणाल की नेत्याने टेस्ला जरी घेतले आम्हाला काही सुखदुःख नाही, त्यांनी जरूर घ्यावं. त्यांच्याकडे पैसा असेल, मेहनतीचा असेल, कसाही असो. पण टेस्ला घेताना त्याने घोडबंदरच्या रस्त्याने जवळजवळ 1 महिना वाहतूक करावी, घोडबंदर ते बोरिवली. आणि त्याच्याबरोबर टेस्लाची टेस्ट कशी आहे, टेस्ला गाडी किती चांगली आहे, चालवणाऱ्याची तब्येत किती चांगली आहे, त्यांचं शरीर किती चांगलं हे त्यांना लगेच कळेल. आणि त्याच्यानंतर टायर कंपनीपासून सगळ्यांचा फायदा जरूर होईल. सर काय सांगाल, मोठ्या प्रमाणात घोडबंदर रोडची दुरावस्था पाहायला मिळतात, सर्व घोडबंदर रहिवासी रस्त्यावर उतरलेले आहेत. सर देखिए ऐसा है कि आज ये हम लोग घोड़बंदर रोड पे इसलिए उतरे हैं क्योंकि हम लोग पिछले 1 साल से ट्राई कर रहे थे, प्रॉब्लम का सोल्यूशन मिलने का हमें आश्वासन दिया जा रहा था. शिंदे साहब ने खुद ने आश्वासन दिया था, प्रताप सर नायक से हम 10 बार मीटिंग कर चुके हैं. आश्वासन के अलावा हमें कुछ नहीं मिला. फाइनली हमने ये सोचा कि अब हमें रास्ता पे उतरना पड़ेगा. और हमारे कहने पे आज 50-60 लोग इकट्ठा हुए हैं. बट अगर हमें सोल्यूशन नहीं मिला विद इन ए मंथ बिफोर दिवाली, अगर कंक्रीट रोड का काम स्टार्ट नहीं हुआ या ट्रक टर्मिनल का काम स्टार्ट नहीं हुआ या ट्रक को रोका नहीं किया, क्योंकि ट्रक से हर साल कम से कम 100 से ऊपर मौतें हो रही है, 2 व्हीलर वालों का एक्सीडेंट हो रहा है, बच्चों का करियर खराब हो रहा है, लोग एग्जाम में नहीं पहुंच पा रहे टाइम पे, उनका अटेंडेंस मिस हो रहा है. लोग, गरीब लोग जो इमरजेंसी जाते हैं, मेडिकल इमरजेंसी में फ्लाइट का टिकट कटा के उनका फ्लाइट छूट रहा है. किसी तरह से कोई भी प्लस पॉइंट नहीं, ओनली नेगेटिव और नेगेटिव है. इसकी वजह से आज हमें सड़क पर उतरना पड़ा है. और अगर सोल्यूशन नहीं मिला तो हम लोग शायद अगले महीने या अगले हफ्ते 50,000 लोग उतर जाएंगे घोड़बंदर पे. मॅडम काय सांगाल, मोठ्या प्रमाणात घोडबंदर मधूनच आहे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागताना पाहायला मिळते. आपण सुद्धा ऍडव्होकेट आहात, शिक्षक आहेत काही आंदोलनामध्ये, बरेचसे जे आहेत नागरिक यामध्ये सीए पाहायला मिळतात. किती त्रास होत आहे सगळ्या गोष्टींचा? एक उच्चभ्रू सोसायटी म्हणून घोडबंदर पट्टा पाहिला जातो. सर, जो हा रस्ता आहे खूप मुख्य रस्ता आहे, NH48 जे 7 राज्यांवरून पास होतो. आणि दिल्ली टू चेन्नई आणि मुंबई अहमदाबाद हायवे हा अजून मुख्य आहे. तरी आमचा जो घोडबंदर पट्टा आहे, जो रस्ता आहे, एवढा खड्डेमय आहे. आणि आम्हाला एक खड्डेमुक्त रस्ता द्या. खूप छोटी मागणी आहे हो सर, की आम्ही निवडणुकीच्या वेळीच नेहमी तेच मागणी करतोय. आता आपल्याला इंडिपेंडेंट होऊन 78 इयर्स झाले, तरी आम्ही आज तो रस्त्याचाच मुद्दा घेऊन बसलोय. हे आपलं दुर्दैव आहे. आणि एवढ्या निकृष्ट दर्जाचा रस्ता दिला जातोय. आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी, आपला देश एवढा मोठा चांगला आहे, 4th इकॉनॉमिक कंट्री आहे, तरी आपण चांगले रस्ते देऊ शकत नाही. महाराष्ट्र ग्रेट हे आपला राज्य, तर अजून कसा ग्रेट बनावा चांगले रस्ते देऊन? एक कुठलाही देश ग्रेट बनतो त्याच्या रस्त्यावरून. कंट्री बिकम्स ग्रेट बाय इट्स रोड्स व्हेन इट हॅज ग्रेट रोड्स. आपण अजूनही एवढ्या वर्षामध्ये पण अजूनही चांगले रस्ते देऊ नाही शकत. हा दुर्दैव आहे. आणि महिलांना सगळ्यात जास्त त्रास भोगावा लागतात त्याच्यामुळे. शाळेचे जे मुलं आहेत, सिनियर सिटीजन आहेत, कुठे कोण वॉशरूमला जाऊ शकत नाही एवढे. आणि आम्हाला, आपण तेव्हा हसलेलो जेव्हा मिसेस मुख्यमंत्री बोललेल्या, अमृताजी बोललेल्या की दिवस होता ट्रॅफिकमुळे, तेव्हा आपण सगळे हसलेलो.
पण ही खरी गोष्ट आहे की आपण आपल्या फॅमिलीला आपल्याला देता येत नाही. मग ह्याच्यामध्ये का एवढा मानसिक त्रास पण होतो ट्रॅफिकमध्ये. आपण 1 किलोमीटर रस्ता पार करायला 1 तास लागतं, जेव्हा 5 मिनिटात. आज आपण बुलेट ट्रेन द्यायचा प्रयत्न करतोय आपल्या देशाला, आपल्या राज्याला. पहिले चांगले रस्ते द्या, बेसिक गोष्टी द्या, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर द्या, त्यानंतर तुम्ही आम्हाला बुलेट ट्रेन द्या, मोठे मोठे खाप दाखवा. पण पहिले आम्हाला बेसिक गोष्टी द्या, बेसिक तर इन्फ्रास्ट्रक्चर. काय मागणी असेल? ज्येष्ठ आहात, किती त्रास होतो या ट्रॅफिकचा? ज्येष्ठांना तर त्रास होतोच आहे, बाकीच्या सर्व सोबत. आता हा जो प्रयत्न चाललाय, या प्रयत्नाच्या माध्यमातून आमचं एकच आहे की हा घोडबंदर रोड घोस्ट रोड होतोय, तो घोस्ट रोड न होता हा गुड रोड होण्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आज या प्रयत्नाला सगळ्यांनी जे इथे प्रतिसाद दिलाय याच्यापासून सरकारने बोध घ्यावा. नक्कीच मोठ्या प्रमाणात जे आहेत घोडबंदर रहिवासी आता या खराब रस्त्यांना आणि खड्ड्यांना त्रस्त झालेले पाहायला मिळतात. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शिक्षक देखील आहेत. मॅडम, किती त्रास होतोय, काय सांगाल? आपण शिक्षक आहात, शाळा या ठिकाणी घोडबंदर पट्ट्यात पाहिलं तर अनेक स्कूल व्हॅन, त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात लहान चिमुकल्यांना या खड्ड्यांचा त्रास होताना पाहिलं. अगदी 3 दिवसाची गोष्ट आहे. मी ऋतू इन्क्ल्यूला राहते. अगदी ऋतू इन्क्ल्यू मधून आम्हाला न्यू हरिझनला माझा मुलगा शाळेला आहे, तर तिथे जाण्यासाठी मला 1 तास लागला फक्त रोड क्रॉस करण्यासाठी. जे हेवी व्हेकल असतात ते एवढे जबरदस्ती करतात की पूर्ण रोड अडवून ठेवतात आणि आमचे मुलं लेट पोहोचतात आणि आम्हाला येण्या जाण्याचा खूप त्रास आहे. आणि जे खड्डे दिसत आहेत घोडबंदर रोडला, एवढे खड्डे. साहेब, आमची एकच विनंती आहे तुम्हाला की आम्ही तुम्हाला काय मागणार आहोत आम्ही तुमच्याकडे? फक्त आमच्या जीवनाचं आणि आमच्या मुलांचं संरक्षण मागत आहोत. तुम्हाला हीच आमची विनंती आहे. तुम्ही आमच्या ह्या मागण्या ज्या आहेत त्या एकदम छोट्या आहेत, त्याला तुम्ही सहजपणे हे मान्य करू शकतात. बस तुमचे एवढे 2 शब्द मी सांग. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थी देखील आहेत. बाळा, काय सांगाल, किती त्रास होतो दररोज ह्या रस्त्यावरून आपण कॉलेजला जाता, प्रवास करता, किती त्रास होतो? सकाळचा किती त्रास होतो ट्रॅफिकचा, खड्ड्यांचा? ट्रॅफिकचा इतका त्रास होतो की आम्हाला कॉलेजचे जे लेक्चर असतात ते अटेंड करायला भेटत नाही. बस नंतर आमचं फ्युचरचं काय होणार? लेक्चरच नाही भेटत नाही, आमचं भविष्याचं काय पुढे? नक्कीच कुठेतरी जे आहेत शाळकरी विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, प्रत्येकाला जे आहे या खराब रस्त्यांचा सामना करत वाट काढावी लागते. कुठेतरी ठाण्यातील या घोडबंदर रोडवरून जर ठाणे शहरात जायचं, ठाणे स्थानकाला जायचं, तर जवळजवळ 1 ते सव्वा तास जो आहे या खराब रस्त्यातून, या खड्ड्यातून प्रवास करायला लागतो. कुठेतरी आता तरी म्हणजे आहे प्रशासनाला जाग येईल का? सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी घोडबंदर रोडकडे लक्ष देईल का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.